शासनाची खोटी आश्वासन नको, आम्हाला पाणी पाहिजे. अमरचंद म्हात्रे. पेण तालुक्यातील खारेपाट विभाग या विभागामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येसाठी लोक उपोषण आंदोलन करत आहेत. परंतु याकडे कुठेही लोकप्रतिनिधींचे लक्षच नाही. शासनाच्या अनेक योजना आल्या, टाक्या बांधल्या, पाईपलाईन टाकल्या गेल्या, परंतु त्या नळाला पाणीच नाही. आज मंत्री बेडी या भागामध्ये व संपूर्ण खारेपाट भागामध्ये पाण्याची समस्या उद्भवत आहे. याकरिता उपोषणकर्ते अमरचंद बळीराम म्हात्रे यांनी ठाम निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. भले मी मेलो तरी चालेल, पण उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. जर शासनाच्या अधिकाऱ्यांनी याचा विचार केला नाही व पाणी व्यवस्थित सुरुवात केली नाही तर हे आंदोलन चिघळणार आहे. याची जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. ताई, आज उपोषणाला बसलेले आहेत अमरचंद काका आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आलात. काय सांगाल, काय प्रश्न आहे पाण्याचा? खरं तर ह्याच मागणीसाठी जे धोंडबा आंदोलन झालं होतं 18 फेब्रुवारीला, आणि त्यावेळेस आम्हाला तसं आश्वासन दिलं होतं की सिडको येथील 200 व्यासाच्या टॅपिंगचं जे आहे ते त्याचा डाया वाढवून 300 मीटर पर्यंत करण्यात येईल, पाण्याचा स्रोत वाढवण्यात येईल. आणि त्याचबरोबर जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढी उद्भव पाणी पुरवठा योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून शहापाडा धरणामध्ये पाणी सोडून स्रोत वाढवण्यात येईल, अशी ती मागणी होती. आणि सोबतच जे अनाधिकृत नळ कनेक्शन्स आहेत या लाईनवरचे ते सुद्धा तोडण्यात येतील. पण आज म्हणजे महिना होऊन गेला, साधारण 1-1.25 महिना व्हायला आला, तरी सुद्धा ह्यातली एकही बाब झालेली नाहीये. शिर्कीच्या ग्रामस्थांनी, शिर्की चाळीवरच्या ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर तिथले काही कनेक्शन सोडले, पण जी मेन लाईन आहे हेटवण्यापासून शहापाड्यापर्यंत आलेली, त्याच्यावरचे अनाधिकृत नळ कनेक्शन अजून तोडलेले नाहीयेत. दुसरा मुद्दा आहे, सिडकोने अजून मंजुरी दिलेली नाहीये. आपला जो पाईप आहे हा 300 व्यासाचा आहे आणि तिथे जी जोडणी दिली आहे, त्यांनी जे होल मारलेले आहे सिडकोच्या पाईपला, ते 200 व्यासाचे आहे. ते जर 300चं केलं तर आपल्याला पाणी जास्त मिळेल आणि आपली गरज आहे ती भागवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. पण सिडको त्याला मंजुरी देत नाहीये, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आपला हक्काचं पाणी हेटवण्याचं सिडको घेतीये, पण गरज असताना मात्र आपल्याला सहकार्य करत नाहीये, ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधात्मक बाब आहे. इथली प्रशासकीय यंत्रणा वारंवार सिडकोला पत्रव्यवहार करतीये, तरी सुद्धा सिडकोने अजूनही ती मंजुरी दिलेली नाहीये. दुसरीकडे जलबोगद्याच्या माध्यमातून जे भेटवण्याचं पाणी नवी मुंबईला नेलं जातंय, त्यासाठी मात्र आपले लोकप्रतिनिधी 100% सहकार्य सिडकोला करतायत. ही सुद्धा तितकीच निषेधार्ह बाब आहे, कारण सिडकोचा कान कोणी पिळायचा हा खरा इथे प्रश्न आहे. हा कान पिळायची ताकद आमच्यामध्ये नाहीये, उपोषणकर्त्यांमध्ये नाहीये, तर तिथल्या लोकप्रतिनिधींमध्ये आहे की तुम्ही आमच्या लोकांचा विचार करत नसाल तर ज्या पाण्यावर तुमचा हक्क नाहीये ते पाणी आम्ही तुम्हाला मिळू देणार नाही, अशी भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेण्याची ही खरी वेळ आहे. पण ती भूमिका घेतली जात नाहीये. जेवढं पण हातचं ताटातलं धरणातलं पाणी नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न सातत्यानं सिडकोच्या माध्यमातून केला जातोय. आणि इथले जे राखणदार लोकप्रतिनिधी आहेत ते मात्र हातावर हात देऊन बसलेले आहेत. ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं जे खरं दुःख आहे पाणी टंचाईचं, ते लोकप्रतिनिधींच्या मनाला शिवत नाहीये. ही चिंतेची बाब आहे आणि असंवेदनशीलतेची सुद्धा बाब आहे. पाणी नसताना पाणी टंचाई असेल तर मान्य आहे, पाणी असून पाणी टंचाई आहे ही दुर्दैवी बाब आहे. त्याच्यामुळे हा विचार आता इथल्या लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, संवेदनशीलपणे या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि वेळीच सिडकोचा कान सुद्धा पिळण्याचं काम केलं पाहिजे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कान पिळण्याचं काम केलं पाहिजे की हे धरणात पाणी कधी पडणार आहे, योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे, मग शहापाड्याचा स्रोत का वाढला नाही. जी आपली जलजीवन मिशन अभियान, जे हर घर जल हर घर नल जी योजना झाली 2023ला, त्याची जी शेवटची मीटिंग झाली होती 12 ऑक्टोबर 2025, त्या मीटिंगमध्ये जिल्ह्याभरातल्या सगळ्या योजनांचा आढावा मांडण्यात आला. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सांगितलं की ह्या योजना फक्त कागदावर दिसत आहेत, प्रत्यक्षात दिसत नाहीये, पाणी टंचाई दूर झालेली दिसत नाही, याचा आम्ही आढावा घेणार आणि कारवाई करणार. त्याच्यावर काही काम झालेलं नाहीये. जर या योजना बघितल्या तर सगळ्या 50% पेक्षा जास्त योजना अपूर्ण आहेत. प्रत्येक योजनाची कामाची मुदत संपलेली आहे, मुदतवाढ मागितली जाते. नक्की काय प्रश्न आहे? हे अभियान 2024ला पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण आज 25-26 मध्ये आपण आहोत, तरी सुद्धा हे अभियान 50% सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. पण घोषणा मात्र
जलजीवन मिशन हर घर नळ नळ दिलं पण पाणी दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. शासनाने याचा विचार करावा आणि जे काही त्याच्या मागचं जे क्रेडिट त्यांनी ह्या निवडणुकांमध्ये घेतलं त्याचे खरंच ते हकदार होते का, याचाही शासनाने विचार केला पाहिजे. सोबतच आज अमर म्हात्रे जे आंदोलन करतायत, जे उपोषण करतायत, त्याला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत आणि त्यांना दिलेलं जे आश्वासन आहे, हेच आश्वासन धोंडबा आंदोलनाच्या वेळेस दिलेलं आहे. पूर्तता का होत नाहीये ह्याची उत्तर अधिकारी वर्गाने दिली पाहिजे. स्पष्टपणे ते कागदावर आणलं पाहिजे. का शहापाड्यात पाणी पडलं नाही, का सिडको मंजुरी देत नाही, की सिडकोला ती द्यायचीच नाही, की शहापाड्यात पाणी टाकायचंच नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट भूमिका आणि उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळेल अशी परिस्थिती प्रशासनाने निर्माण करू नये एवढीच विनंती आहे.